सौम्या तुम्हा सर्वांचं स्वागत करते आपल्या कलेक्टर गुरुच्या या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती। आजचं आपलं हे 85 नंबरचं लेक्चर आहे आणि पार्ट सेकंड आहे रिव्हिजनच्या बायोलॉजीचा। याच्यामध्ये आपण डिस्कस करतोय पुढचा पार्ट। लास्ट लेक्चरला आपण जे काही डिस्कस केलं आहे सेल आहे, प्लांट टिश्यू आहे, ॲनिमल टिश्यू आहे, 3 टॉपिक महत्त्वाचे कव्हर झाले। आज आपण डिस्कस करतोय ग्लँड्स हा टॉपिक। ग्लँड डिस्कस करायच्या आधी आपण जाऊया थोडंसं सेंट्रल नर्वस सिस्टीमकडे। सेंट्रल नर्वस सिस्टीम की जिकडे आहे आपला ब्रेन आणि स्पायनल कॉर्ड आहे बरोबर। आणि त्याचबरोबर सेंट्रल नर्वस सिस्टीमचे किंवा जे काही कोऑर्डिनेशन आहे, कंट्रोल कोऑर्डिनेशन आहे, त्या कंट्रोल कोऑर्डिनेशनमध्ये आपण कशा पद्धतीने हे करतो की टाइप्स कसे पाडतो। सेंट्रल नर्वस सिस्टीम आहे, पेरिफेरल नर्वस सिस्टीम आहे बरोबर आहे। अशा पद्धतीने आपण त्यांना डिस्कस करतो। सो सगळा पार्ट आपला तो डिटेल झाला आहे। फार मोठी सिस्टीम आहे, आपल्याला इथे डिस्कस नाही करता येणार। फक्त एवढंच सांगते की सगळ्यात पहिल्यांदा नर्वस सिस्टीम ज्या ऑर्गॅनिझम्समध्ये डेव्हलप झाली ते होते फायलम। सगळ्यात पहिला फायलम कोणता होता? तो होता निडारिया। फायलम कोणता होता? निडारिया हा फायलम होता। निडारिया किंवा सिलेंटराटा हा फायलम आपण ज्याला म्हणतो तो वाला फायलम होता। आणि कोणत्या ऑर्गॅनिझममध्ये विचारलं नर्वस सिस्टीम डेव्हलप झाली तर आन्सर असायला हवं हायड्रा आहे बरोबर। कारण हायड्रा हा कोणत्या फायलममध्ये येतो आपण क्लासिफिकेशन डिटेलमध्ये पाहिले। क्लासिफिकेशन इथे रिव्हिजन तर क्लासिफिकेशनची ठीक आहे होऊ शकते, नाही असं नाही, पण तुम्हाला मी जे चार्ट फॉर्मॅटमध्ये अतिशय व्यवस्थितपणे क्लासिफिकेशनचा एंटायर पार्ट दिला आहे तो सगळा रीड करून काढा। जेवढा पॉसिबल आहे तेवढा करून काढा। जर शक्य झालं तर आपण एक्झाम्पल्स कसे लक्षात ठेवायचे यावरती एक लेक्चर घेऊयात, पण जमणार तसं नाही, पण आपण तरी ट्राय करूयात। लक्षात ठेवा फक्त की सेंट्रल नर्वस सिस्टीम सगळ्यात पहिल्यांदा, मी सेंट्रल नर्वस सिस्टीम बोलते हां, सेंट्रल नर्वस सिस्टीम मग स्पायनल कॉर्ड आणि इतर स्ट्रक्चर असेल पण ब्रेन नाही। मग ती डेव्हलप झाली। फायलम कोणता होता? निडारिया आणि दुसरं कोण होतं? हायड्रा। हायड्राचं जर का स्ट्रक्चर आपण पाहिलं तर असं काहीतरी बॉटल शेप स्ट्रक्चर असतं आणि त्याला निडारिया असं आपण म्हणतो कारण त्याच्याकडे सगळ्यात महत्त्वाचं स्ट्रक्चर असतं निडोसाइट्स। हे जे दिसतात ते काय आहेत? निडोसाइट्स। म्हणून यांच्यामध्ये डेव्हलप झालेली जे स्ट्रक्चर होतं त्याला आपण ते कोणत्या प्रकारचं होतं? नर्व नेट टाईपचं होतं। म्हणजे इकडे हे जे निडोसाइट आले त्यांच्यामध्ये हे अशा पद्धतीचं नेटसारखं एक स्ट्रक्चर डेव्हलप झालेलं होतं आहे बरोबर, ज्याला आपण नर्व नेट असं म्हणतो। आणि सगळ्यात पहिल्यांदा ॲडव्हान्स्ड नर्वस सिस्टीम डेव्हलप झालेले ॲनिमल कोणते होते? प्लॅटीहेल्मिंथस। प्लॅटीहेल्मिंथस फायलम होता की ज्यांच्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा ॲडव्हान्स्ड लेवलची नर्वस सिस्टीम डेव्हलप झाली। जर का मी तुम्हाला एक्झाम्पल सांगितलेलं होतं बघा, अशा पद्धतीचं जर का एक स्ट्रक्चर आहे तर त्यांच्यामध्ये हे 2 नोटोकॉर्ड आहेत ते तयार करतात एक लॅडर शेप स्ट्रक्चर। आणि हे लॅडर शेप स्ट्रक्चर तयार केल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा इथे त्यांच्यामध्ये ब्रेन डेव्हलप झाला। हे स्ट्रक्चर होतं प्लॅटीहेल्मिंथसचं। पुढे आपण डिस्कस केलेला होता सगळा एंटायर पार्ट्स, त्याचे कोणते कोणते न्यूक्लियाई येतात त्याच्यामध्ये, त्यांचे फंक्शन काय आहे, लिम्बिक सिस्टीम काय आहे, अमिगडेला लिम्बिक सिस्टीममध्ये येणारे अमिगडेला आहे, न्यूक्लियाय अकंबलेन्स आहे आणि इतर हिपोकॅम्पस आहे, या प्रत्येकाचं फंक्शन काय काय आहे हे सगळं आपण डिटेलमध्ये डिस्कस केलेलं आहे। त्यातलाच दुसरा जो पार्ट आहे केमिकल कोऑर्डिनेशनचा तो आपण डिस्कस करतो। आपल्या शरीराला किंवा आपल्याला गरज असते दोन्ही प्रकारच्या कंट्रोलची, एक तर नर्वस कंट्रोल आणि दुसरा असतो केमिकल कंट्रोल आहे बरोबर। नर्वस कंट्रोलमध्ये सगळ्यात महत्त्वाचं येतं ते म्हणजे की जे न्यूरोट्रान्समीटर्सचं सिक्रिशन करतात। आणि इकडे जेव्हा आपण बघतो केमिकल कंट्रोलमध्ये तेव्हा केमिकल कंट्रोलमध्ये काय होतं आहे? केमिकल कंट्रोलमध्ये हार्मोन्सचं सिक्रिशन होतं आहे, नर्वस सिस्टीममध्ये न्यूरोट्रान्समीटरचं सिक्रिशन होतं। आणि या न्यूरोट्रान्समीटरशी थोडाफार जवळचा प्रश्न आपल्याला विचारला होता, तो मी एकदा थोडक्यात एक्सप्लेन करते। 2020च्या एक्झामला त्यांनी विचारलेलं होतं की वर्टिब्रेट्समध्ये इनसाइड द सेलच्या आतमध्ये कोणत्या आयन्सचं कॉन्सन्ट्रेशन जास्त असतं आणि कोणत्या आयन्सचं कॉन्सन्ट्रेशन कमी असतं? ऑप्शन होते सोडियम आणि पोटॅशियम। नेहमी लक्षात ठेवा हा सेंट्रल नर्वस सिस्टीम मधला प्रश्न आहे की ज्याच्यामध्ये मी तुम्हाला एक लेक्चर आपण त्याच्यावर सेपरेट घेतलेला आहे। सेंट्रल नर्वस सिस्टीम मधलं ट्रान्समिशन ऑफ इलेक्ट्रिक इम्पल्सेस याच्यावरती आपण घेतलेलं आहे बरोबर। ट्रान्समिशन ऑफ इम्पल्सेस मग ते इलेक्ट्रिक असेल की केमिकल असेल हे कशावर डिसाईड होतं ते सुद्धा सांगितलेलं आहे। सगळ्यात महत्त्वाचा रोल कोण प्ले करतात इम्पल्सेसच्या ट्रान्समिशनमध्ये? न्यूरॉन्सच्या इकडे जे काही असतात खाली त्याला आपण म्हणतो सिनॅप्टिक नॉब्स। या सिनॅप्टिक नॉब्समध्ये एक पिशव्यांसारखं स्ट्रक्चर असतं ज्यांना आपण म्हणतो सिनॅप्टिक वेसिकल्स। आणि त्या सिनॅप्टिक वेसिकल्समध्ये इकडे या सेल बॉडीमध्ये जे निझल्स ग्रॅन्युल असतात त्या निझल्स ग्रॅन्युल म्हणजे ज्यांना आपण म्हणतो कंपोनंट ऑफ रायबोप्रोटीन यांनी तयार केलेले जे प्रोटीन्स असतात की ज्यांना आपण
न्यूरोट्रान्समीटर असं म्हणतो, ते न्यूरोट्रान्समीटर या सिनॅप्टिक वेसिकल्समध्ये स्टोअर करून ठेवले जातात. होतं काय बघा, हा प्रश्न सोडवायचा कसा. एक साधा आणि सरळ वाक्य आहे आपल्याला स्टेट बोर्डमध्ये दिलेलं, की जेव्हा आपल्याला कोणताही मेसेज आलेला नाही आहे, मेसेजचा अर्थ इथे इम्पल्स घ्यायचा, संवेदना घ्यायचा. आपल्याला कोणताही मेसेज आलेला नाही आहे, अशा वेळी काय होतं आहे, आपण स्टेबल स्टेटला आहोत, म्हणजे आपल्या मसलचं कॉन्ट्रॅक्शनसुद्धा होत नाही आहे, रिलॅक्झेशनसुद्धा होत नाही आहे. आपले जे मसल सेलचं स्ट्रक्चर असतं ते असतं टी ट्युब्यूल टाईप स्ट्रक्चर आहे, बरोबर. टी ट्युब्यूल टाईप स्ट्रक्चर, आणि त्याच्यामध्ये नेहमी लक्षात ठेवायचं की ही जी मसल सेल आहे त्या मसल सेलच्या आतमध्ये नेहमी पोटॅशियम आयर्न्सचं कॉन्सन्ट्रेशन हे जास्त असतं. पोटॅशियम आयर्न आणि काही निगेटिव्हली चार्ज्ड पार्टिकल, पोटॅशियम आयर्न K++ निगेटिव्हली चार्ज पार्टिकल नेहमी जास्त असतात सेलच्या आतमध्ये. सेलच्या बाहेर सोडियम आयन्सचं कॉन्सन्ट्रेशन जास्त असतं सेलच्या बाहेर आहे, लक्षात ठेवायचं. सेलच्या बाहेर सोडियम आयन्सचं कॉन्सन्ट्रेशन हे कसं असतं, जास्त असतं, आणि सेलच्या आतमध्ये पोटॅशियम आयन्सचं कॉन्सन्ट्रेशन जास्त असतं. जर का दुसऱ्या पद्धतीने लक्षात ठेवायचं झालं तर आपण असं म्हणू शकतो की सेलच्या आतमध्ये पोटॅशियम आयनचं कॉन्सन्ट्रेशन जास्त आहे आणि सोडियमचं कमी आहे. त्या उलट दुसरा पण आपण असं म्हणू शकतो की सेलच्या बाहेर सोडियम आयन्सचं कॉन्सन्ट्रेशन जास्त आहे आणि आतमध्ये पोटॅशियम आयन्सचं कॉन्सन्ट्रेशन जास्त आहे. पण होतं काय बघा, जेव्हा आपल्याला मेसेज येतोय, मेसेज कशाच्या थ्रू येणार आहे, न्यूरोट्रान्समीटरच्या थ्रू येणार आहे. जेव्हा इथून इथंपर्यंत मेसेज येतो ना, आपल्याला माहिती आहे की इकडे खाली दुसरा न्यूरॉन आहे, तो न्यूरॉनसुद्धा ट्रान्समिशनचं काम तर करणारच आहे, बरोबर आहे. मग या दोघांमध्ये जे ट्रान्समिशन होतं ते कसं असतं, केमिकल ट्रान्समिशन असतं आहे, म्हणजे न्यूरोट्रान्समीटरच्या साहाय्याने होणार असतं. पण इथून आतमध्ये जे ट्रान्समिशन होतं ना ते कसं होतं, ते ट्रान्समिशन असतं इलेक्ट्रिकल ट्रान्समिशन, म्हणजे आयन्सच्या फॉर्ममध्ये होणारं ट्रान्समिशन आहे, बरोबर. मग आपण लक्षात ठेवताना कसं ठेवणार की जेव्हा एखाद्या या सेलच्या इकडे एखादा मेसेज येतोय, या सेलवरती रिसेप्टर्स लागलेले असतात. कोणते रिसेप्टर्स असतात न्यूरोट्रान्समीटरचे आहे, बरोबर. मग एखादा इकडून न्यूरॉनमधून मेसेज आला, काय झाले, इकडून न्यूरोट्रान्समीटर बाहेर पडले. न्यूरोट्रान्समीटर बाहेर पडल्यानंतर हे जे रिसेप्टर लागले तो मेसेज काय करतात, रिसीव्ह करतात. मेसेज रिसीव्ह केल्यानंतर हे जे मेम्ब्रेन आहे ते काय होतं, पोलराइज होतं. मेम्ब्रेन काय होतं, पोलराइज होतं. पुन्हा काय सुरू होतं, पोलराइज होतं म्हणजे काय होतं, हे जे बाहेर असलेले सोडियम आहे ते काय होतात, आत यायला सुरुवात होते आणि आतमध्ये असलेले पोटॅशियम आयन बाहेर जायला सुरुवात होते आहे, बरोबर. सोडियम आत आले की इकडे असलेलं, मी हा प्रश्न एक्सप्लेन करते की इथे असलेलं जे काही एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम असतं, मसलच्या सेलला आपण सार्कोप्लाझ्मिक रेटिक्युलम असं म्हणतो. हे मी फास्ट सांगते कारण अगदी हळू पार्ट डिस्कस करून झालेला आहे. याच्याकडे काय असतात, कॅल्शियम आयन्स असतात आहे, बरोबर. कॅल्शियम आयन अजून काय होतं बघा, जेव्हा मेसेज इथून इथे येतो ना तेव्हा या ज्या सिनॅप्टिक वेसिकल्स असतात ना, थोडंसं मोठं करून दाखवते, तिकडचे कॅल्शियम गेटेड चॅनेल्स ओपन होतात. कॅल्शियम ओपन झालं मग कॅल्शियम इकडून आतमध्ये येतं आणि ज्या सिनॅप्टिक वेसिकल्स आहेत, कॅल्शियम आतमध्ये आल्यानंतर हे जे मेम्ब्रेन आहे ते याला टच होतं, या वेसिकल्स फुटतात आणि न्यूरोट्रान्समीटर बाहेर येतात. न्यूरोट्रान्समीटर बाहेर आले की इथे येतं. या मसल सेलच्या कॉन्ट्रॅक्शनसाठी गरजेचं असलेलं जे न्यूरोट्रान्समीटर असतं ते असतं ॲसिटिल कोलिन. कोणतं असतं, ॲसिटिल कोलिन. आता इथे तुमची मस्क्युलर सिस्टीम पण डिस्कस झाले, ठीक आहे. आपण पाहतो तो ग्लँड, पण मस्क्युलर सिस्टीम पण इथे तुमची झाले करून. ॲसिटिल कोलिन जे एन्झाईम असतं, न्यूरोट्रान्समीटर असतं, त्याचं सिक्रेशन होतं. त्याला काय कोण रिसीव्ह करतं, हे रिसेप्टर रिसीव्ह करतात. मेम्ब्रेन काय झालं, पोलराइज झालं. पोलराइज झाल्यावर यांचं प्रमाण जे आहे ते बदलायला सुरुवात होते. सोडियम आत येत आहेत, पोटॅशियम बाहेर जात आहेत, अशा पद्धतीचं हे व्हायला सुरुवात होते. त्याच्यानंतरचा महत्त्वाचा मुद्दा कोणता, सोडियम आत आल्यानंतर काय होतं, या SRमध्ये कॅल्शियम आयन असतात. कॅल्शियम आयन काय होतात, बाहेर जातात. मसल सेलचं कॉन्ट्रॅक्टाईल प्रोटीन दोन कोणते, एक आहे मायोसिन आणि दुसरं आहे ॲक्टिन. आता ही मसल सेल आहे म्हणजे इथे ॲक्टिन पण आहे, मायोसिन पण आहे. ॲक्टिनचं स्ट्रक्चर हे काहीसं असं असतं आणि इकडे 3 असे साईट्स असतात आणि त्यातली एक साईट असते कॅल्शियम बाइंडिंग साईट, एक असते मायोसिन बाइंडिंग साईट आहे, बरोबर. याच्यातून कॅल्शियम जेव्हा बाहेर पडतात, कॅल्शियम इकडून बाहेर पडल्याच्या नंतर हे कॅल्शियम याच्याकडे अट्रॅक्ट केले जातात कारण ॲक्टिनकडे ॲफिनिटी आहे. ॲफिनिटी म्हणजे अट्रॅक्शन. ॲक्टिन कोणाला अट्रॅक्ट करतं, कॅल्शियमला अट्रॅक्ट करतं. जेव्हा हे कॅल्शियम जाऊन याच्यापैकी एकाला अट्रॅक्ट होतात ना, तेव्हा मध्ये असलेलं जे ट्रोपोमायोसिन असतं, म्हणजे ही जी मध्ये असलेली लाईन असते ना, ती जरी थोडीशी जरी हालचाल झाली ॲक्टिनमध्ये,
तरी ॲक्टिनमध्ये असणारी मायोसिन बाइंडिंग साईट जी असते, म्हणजे जिथे मायोसिन जाऊन चिकटेल आणि मायोसिन चिकटल्यावर काय होणार आहे, कॉन्ट्रॅक्शन होणार आहे. मग ती साईट ओपन होते जेव्हा कॅल्शियम जाऊन याला चिकटतं आणि मायोसिन बाइंडिंग साईट एक्सपोज झाली की इमिजिएट मायोसिन येतं आणि कोणाला चिकटतं, ॲक्टिनला चिकटतं आणि आपल्या मसलचं काय होतं, कॉन्ट्रॅक्शन होतं. आता बघा आपल्या मृत्यूनंतर वगैरे काय होतं, मायोसिनवरती 2 साईट असतात. कोणत्या 2 साईट असतात, हे आहे मायोसिनचं स्ट्रक्चर आहे बरोबर, आणि हे आहे ॲक्टिन, हे आहे मायोसिनचं, आणि इकडे 2 साईट असतात. पहिली असते ATP बाइंडिंग आणि दुसरी असते मायोसिन बाइंडिंग. पण मायोसिनवरती जोपर्यंत ATP आहे तोपर्यंत मायोसिन ॲक्टिनला जाऊन चिकटणार नाही. मग या ATPचं ब्रेकडाऊन होतं कशामध्ये, ADP आणि इनऑर्गॅनिक फॉस्फेट, ADP प्लस इनऑर्गॅनिक फॉस्फेटमध्ये त्यांचं ब्रेकडाऊन होतं. ब्रेकडाऊन झाल्यानंतर इकडचा ATP निघून गेला, मग मायोसिनला इकडची साईटसुद्धा ओपन झाली आहे चिकटायला. मायोसिन इमिजिएट जाऊन कोणाला चिकटतं, ॲक्टिनला चिकटतं. पण नवीन तयार होणारे ATP आहेत, कारण आपलं रेस्पिरेशन सुरू आहे त्याच्यामधून ATP तर तयार होणार आहे. ATP तयार झाले की इमिजिएट पुन्हा ATP येतो, मायोसिनला चिकटतो. ATP मायोसिनला चिकटल्यानंतर पुन्हा ॲक्टिनपासून मायोसिन सेपरेट होतं, आपल्या मसल काय होतात, रिलॅक्स होतात. क्लिअर, कॉन्ट्रॅक्शन आणि रिलॅक्झेशनवालं. आता मृत्यूनंतर काय होतं, परमनंट कॉन्ट्रॅक्शन होतं आपल्या शरीराचं किंवा आपल्या शरीरातल्या मसल्सचं. बघा ताठतं आपलं शरीर, ज्याला आपण रॉजर मॉर्टिस असं म्हणतो. ठीक आहे, तिकडे काय होतं ना की नवीन ATPचा, फ्रेश ATPचा पुरवठा होत नाही. मग इथे कॉन्ट्रॅक्शन जे झालेलं आहे ना, मायोसिन इथे जाऊन जे ॲक्टिनला चिकटले त्याला जोवर ATP नवीनवाले मिळत नाही तोपर्यंत त्याचं रिलॅक्झेशन होणार नाही. मृत्यूनंतर आपलं रेस्पिरेशन वगैरे सगळं बंद होतं आहे. रेस्पिरेशन बंद झाल्यानंतर नवीन फ्रेश ATP जे तयार होत आहेत ते सुद्धा बंद होत आहेत. मग तयार झाले ATP तयारच झाले नाहीत तर पुन्हा जाऊन मायोसिनला कसे अटॅच होतील, नाहीच होणार. त्याच्यामुळे आपलं कॉन्ट्रॅक्शनसुद्धा होत नाही. सो आपली ती परमनंट कॉन्ट्रॅक्शनवाली स्टेट राहते आपल्या मृत्यूनंतर, का तर फ्रेश ATPचा पुरवठा झालेला नसतो. इथे तुमची मस्क्युलर सिस्टीम पण क्लिअर, आणि हा जो काही प्रश्न आलेला होता तो सुद्धा क्लिअर, की सेलच्या आतमध्ये पोटॅशियम आयनचं कॉन्सन्ट्रेशन जास्त असेल, सेलच्या बाहेर सोडियम आयनचं कॉन्सन्ट्रेशन जास्त असेल. क्लिअर इथंपर्यंत. पुढचा पार्ट आहे आपला ग्लँड्सवाला. नंतर पहा याच्यावरती सुद्धा मसलच्या स्लायडिंग थेरीवरती सुद्धा प्रश्न आलेला होता, तो पण इथे तुमचा मी एक्सप्लेन करून दिला कशा पद्धतीने. इथे काय मी म्हणाले, ॲक्टिन आहे, ॲक्टिनला आपण काय म्हणालो, थिन फिलामेंट असं म्हणालो आहे बरोबर. ॲक्टिनला आपण म्हणालो थिन फिलामेंट. याच्यावरती येऊन कोण चिकटलं, मायोसिन. मायोसिनला आपण काय म्हणालो होतो, मायोसिन इज अ थिक फिलामेंट, थिक फिलामेंट. आणि यांचं स्ट्रक्चर कुठे असतं, सार्कोमियरमध्ये असतं. दोन्ही जिकडे असतात त्याला सार्कोमियर म्हणतो. म्हणजे आपण अशा पद्धतीचं काहीचं स्ट्रक्चर असतं. हे आहेत मायोसिन, आपले स्टेट बोर्डमध्ये डायग्राम दिलेली आहे आपल्याला. आणि हे कोण आहेत, जे बारीकवाले आहेत ते कोण आहेत, थिनवाले कोण आहेत, ॲक्टिन आहेत. मग इथे काय होतं आहे, ॲक्टिनवरती कोण येतं आहे, मायोसिन येऊन चिकटतोय, म्हणून आपण म्हणतोय स्लायडिंग ऑफ थिक फिलामेंट, स्लायडिंग ऑफ मायोसिन ओव्हर ॲक्टिन. कारण ॲक्टिन हे थिन फिलामेंट आहे, म्हणून त्यांनी वाक्य असं दिलेलं होतं आपल्याला की मसल थेरीमध्ये स्लायडिंग ऑफ थिक फिलामेंट ओव्हर थिन फिलामेंट. थिक कोण आहे, मायोसिन. मायोसिन कोणावर जातोय, ॲक्टिनवर जातोय. क्लिअर हा मुद्दा. पुढे बघूयात ग्लँड्सवाला पार्ट. आपल्या सेंट्रल नर्वस सिस्टीमचा सगळ्यात महत्त्वाचा हायपोथॅलॅमस. हायपोथॅलॅमस हा जो पार्ट असतो तो आपल्या केमिकल कोऑर्डिनेशनमध्ये सगळ्यात महत्त्वाचा रोल प्ले करत असतो. म्हणजे हा जो आहे ना तो मास्टर आहे कोणाचा, बाकी सगळ्यांचा. मास्टर ग्लँड कोणती आहे, मास्टर ग्लँड आहे पिट्यूटरी ग्लँड. कोणती आहे, पिट्यूटरी ग्लँड, पिट्यूटरी ग्रंथी, ती मास्टर ग्लँड आहे. पण हिच्यासुद्धा सिक्रेशनवरती कंट्रोल कोण ठेवतंय, हायपोथॅलॅमस कंट्रोल ठेवतं आहे बरोबर. मग पिट्यूटरी ग्लँड जी आहे तिचं स्ट्रक्चर काय आहे, पिट्यूटरी ग्लँडला ना आपण 3 पार्ट्समध्ये डिवाइड करतो. आपल्याला स्टेट बोर्डमध्ये दिलेली डायग्राम पिट्यूटरीची काहीशी अशी आहे. हा 3 लोब्स असतात. या लोबला आपण म्हणतो अँटेरियर पिट्यूटरी किंवा ॲडेनो हायपोफायसिस. ही जी आहे तिला आपण म्हणतो इंटरमिजिएट पिट्यूटरी, आणि हिला आपण म्हणतो पोस्टेरियर पिट्यूटरी. इंटरमिजिएट पिट्यूटरी ह्युमन्समध्ये खूप कमी प्रमाणात डेव्हलप झालेली असते. अँटेरियर आणि पोस्टेरियर दोन्ही फार जास्त डेव्हलप असतात. आता हा जो हायपोथॅलॅमस आहे, इकडे हायपोथॅलॅमस आहे कन्सिडर करा. काही सेल्स अशा असतात की त्या कशा असतात, थोड्याशा आयशी टाईपच्या, की ज्या काय करतील तिथंपर्यंत पोहोचत नाहीत. कोणापर्यंत, या पिट्यूटरीपर्यंत पोहोचत नाही आहेत. मग त्या काय करतात, तिथंपर्यंत जाणारं कोण आहे त्याच्यामध्ये आपले सिक्रेशन सोडून देतात. जसं की ब्लड वेसल्स आहेत बरोबर. म्हणजे ब्लड तर इथंपर्यंत प्रत्येक पार्टपर्यंत आपल्या शरीराच्या पोहोचतच आहे. मग काही सेल्स ज्या असतात त्या आपले सिक्रेशन ब्लडमध्ये सोडतात. अशा सेल्सना आपण म्हणतो एंडोक्राईन सेल्स.
एंडोक्राईन किंवा अंतःस्रावी ग्रंथी असं म्हणतो. काही सेल्स अशा असतात की ज्या आपले सिक्रेशन स्वतः इथंपर्यंत घेऊन येतात, इतर कोणावर डिपेंड राहत नाहीत. यांच्यासारख्या स्वतः इथेपर्यंत आल्या आणि आपले सिक्रेशन कुठे सोडले, पिट्युटरीमध्ये सोडले. अशा प्रकारच्या यांना आपण म्हणतो एक्झोक्राईन ग्लँड. एक्झोक्राईन की ज्या आपले सिक्रेशन काही स्पेसिफिक साईट्सवरती सोडतात. फॉर एक्झाम्पल स्वेट ग्लँड, सलायवरी ग्लँड, एक्सेट्रा एक्सेट्रा. ठीक आहे. पुढे बघा, आपल्याला प्रश्न विचारलेला होता एकदा की अँटेरियर पिट्युटरीचे हार्मोन्स कोणते कोणते. नोट्स काढा, नोट्समध्ये तुम्हाला व्यवस्थितपणे लिहून दिले अँटेरियर पिट्युटरीचे हार्मोन. हार्मोन्सचे दोन अजून प्रकार पडतात. त्यातला पहिला आहे ट्रॉपिक हार्मोन आणि दुसरा आहे नॉन ट्रॉपिक हार्मोन. आता ट्रॉपिक आणि नॉन ट्रॉपिकचा प्रकार काय आहे बघा, लक्षात ठेवा. ट्रॉपिक हार्मोन आपण त्यांना म्हणतो की जे हार्मोन्स स्वतः सिक्रेट करत नाही कोणतीही एखादी गोष्ट, ते पुढे जात आहेत. अशा प्रकारचे हार्मोन की ते पुढे जातील आणि दुसऱ्या कोणत्या तरी एखाद्या ऑर्गनला किंवा एखाद्या ग्लँडला स्टिम्युलेट करतील. कशासाठी? सिक्रेशन करण्यासाठी. फॉर एक्झाम्पल थायरॉइड स्टिम्युलेटिंग हार्मोन. पिट्युटरी ग्लँड TSH सिक्रेट करते. TSH स्वतः ॲक्ट करत नाही. TSH जातं पुढे आणि थायरॉइड ग्लँडला स्टिम्युलेट करतं, म्हणजे प्रोत्साहित करतं असं म्हणूयात आपण. स्टिम्युलेट करतं की कशाचं सिक्रेशन कर, थायरॉक्झिनचं सिक्रेशन कर. आहे बरोबर. अशा प्रकारचे जे हार्मोन असतात त्यांना आपण म्हणतो ट्रॉपिक हार्मोन. आणि जे हार्मोन स्वतःचं काम स्वतः करतात त्यांना आपण म्हणतो नॉन ट्रॉपिक हार्मोन. मग आता पिट्युटरी, अँटेरियर पिट्युटरीचे हार्मोन कोणते कोणते. अँटेरियर पिट्युटरीमध्ये सगळ्यात महत्त्वाचं येतं सोमॅटोट्रोपिन हार्मोन, ज्याला आपण ग्रोथ हार्मोन असं म्हणतो, वृद्धी संप्रेरक. ठीक आहे. नंतर येतं फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन, नंतर येतं ल्युटिनायझिंग हार्मोन. प्रत्येकाचे रोल वाचत जा पुढे पुढे नोट्समध्ये. त्याच्यानंतर पुढे आहे बघा, जसं की फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन सांगितलं, थायरॉइड स्टिम्युलेटिंग हार्मोन आहे. नंतर आहे थायरोट्रॉपिन म्हणजेच थायरॉइड स्टिम्युलेटिंग हार्मोन. नंतर आहे इंटरस्टिशियल सेल हार्मोन. ठीक आहे. अशा प्रकारचे काही हार्मोन्स आहेत जे आपल्या अँटेरियर पिट्युटरीचे असतात. नंतरचं पुढचं आहे हार्मोन्स ऑफ इंटरमिजिएट पिट्युटरी. लक्षात ठेवायचं इंटरमिजिएट याचं एक हार्मोन सगळ्यात महत्त्वाचं कोणतं हार्मोन आहे ते MSH हार्मोन. MSH हार्मोन आहे बरोबर, ज्याला आपण म्हणतो मेलॅनोसाइट स्टिम्युलेटिंग हार्मोन. मेलॅनोसाइट स्टिम्युलेटिंग हार्मोन इंटरमिजिएट पिट्युटरीचं, की जे काय करतं, डिस्पर्शन ऑफ मेलॅनिन. मेलॅनिनचं डिस्ट्रीब्युशन करतं आपल्या शरीरामध्ये. आणि मेलॅनिन कशासाठी महत्त्वाचा रोल प्ले करतं, स्किन पिगमेंटेशन, आपला स्किन पिगमेंटेशन कोणाचं आहे ते इंटरमिजिएट पिट्युटरीचे हार्मोन आहे. आणि जे दुसरं आहे ज्याला आपण म्हणतो पोस्टेरियर पिट्युटरीचे हार्मोन. पोस्टेरियर पिट्युटरीचे दोन हार्मोन्स असतात ज्यांना आपण पुढे सांगते मी. पोस्टेरियर पिट्युटरीचे हार्मोन हे आहेत अँटेरियर पिट्युटरीचे हार्मोन. त्याच्यामधलं सगळ्यात पहिलं आपण डिस्कस करूयात. सगळे आता सांगितले, त्यांचे रोल वाचून घ्या. पूर्ण एक्सप्लेन करणं इथे पॉसिबल पण नाही आहे. नंतरची सगळ्यात महत्त्वाची ग्लँड आहे पिनियल ग्लँड, की जिला आपण स्मॉलेस्ट ग्लँड असं सुद्धा म्हणतो नाही का. पिनियल ग्लँड सगळ्या कधी ॲक्टिव्ह होते, तिचं सगळ्यात महत्त्वाचं किंवा तिला आपण असं पण म्हणतो तिचं काम काय आहे, एक नाही का आपलं जे काही बायोलॉजिकल क्लॉक आहे, म्हणजे आपल्याला ठराविक वेळेत झोप येते, ठराविक वेळेत जाग येते, हे जे आपलं बायोलॉजिकल क्लॉक आहे ते मेंटेन ठेवण्याचं काम कोण करतं, पिनियल ग्लँड करते. कारण पिनियल ग्लँड कशाचं सिक्रेशन करते, पिनियल ग्लँड सिक्रेट करते मेलॅटोनिन. आणि मेलॅटोनिनला आपण म्हणतो स्लीपिंग हार्मोन. मेलॅटोनिन आणि मेलॅटोनिनला आपण काय म्हणतोय, स्लीपिंग हार्मोन असं म्हणतोय. आपलं एक बायोलॉजिकल क्लॉक मेंटेन ठेवणं, बॉडी टेम्परेचर, आपलं मेटाबॉलिझम मेंटेन ठेवण्याचं काम आहे. आणि ही जी पिनियल ग्लँड आहे, पिनियल ग्लँडचं सिक्रेशन आहे बरं का. हे पिट्युटरी लिहिले तर तिथे हे लक्षात ठेवाल. पिनियल ग्लँड केव्हा ॲक्टिव्ह होते किंवा हे मेलॅटोनिनचं सिक्रेशन केव्हा सुरू होतं, जेव्हा आपल्या आईजमध्ये जो काही रिफ्लेक्टिंग सरफेस असतो, ज्याला आपण रेटिना म्हणतो, जिथे आपल्याला इमेज मिळते आहे बरोबर, त्या रेटिनावरती जेव्हा लाईट पडत नाही ना, लाईट सेन्सिटिव्ह हार्मोन असं पण आपण याला म्हणतो. कारण त्याच्यावरती जेव्हा रेटिनावरती जेव्हा लाईट पडायचं बंद होतं ना, तेव्हा मेलॅटोनिनचं सिक्रेशन सुरू होतं आहे बरोबर. मेलॅटोनिन स्लीपिंग हार्मोन, बायोलॉजिकल क्लॉक मेंटेन करणं, रेग्युलेशन ऑफ बायोलॉजिकल क्लॉक. नंतरची पुढची ग्लँड आहे थायरॉइड ग्लँड. आपल्या शरीरातली सगळ्यात मोठी एंडोक्राईन ग्लँड, थायरॉइड ग्रंथी, थायरॉइड ग्लँड. थायरॉइड ग्लँडमध्ये ना 4 प्रकारच्या, म्हणजे आपण बघूया तिचं स्ट्रक्चर कसं असतं. ठीक आहे. 2 प्रकारच्या सेल्स असतात. कोणत्या 2 प्रकारच्या सेल्स असतात आहे बरोबर, या एक सेल्स आहेत आणि दुसऱ्या ज्या सेल्स असतात त्या आहेत यावाल्या. ठीक आहे. या ज्या सेल्स आहेत त्यांना आपण काय म्हणतोय, फॉलिक्युलर सेल्स आहे बरोबर. आणि यांच्या आजूबाजूनी या ज्या सेल्स दिसत आहेत, इकडे ज्या सेल्स असतात त्यांना आपण काय म्हणतो, पॅराफॉलिक्युलर सेल्स.
आहे बरोबर. काय काय सांगितलं मी, फॉलिक्युलर लक्षात ठेवा हां, फॉलिक्युलर आणि पॅराफॉलिक्युलर या दोघांचं सिक्रेशन खूप नाही का स्लो झालं आहे फारच. पॅराफॉलिक्युलर मी आता प्रत्येक गोष्ट लिहित नाही, नोट्समध्ये तुम्ही चेक करत जा. फॉलिक्युलर आहे आणि पॅराफॉलिक्युलर सेल आहेत. फॉलिक्युलर सेल्स ज्या आहेत त्या 2 हार्मोन सिक्रेट करतात. कोणते 2 हार्मोन? फॉलिक्युलर T3 आणि T4. T3 आणि T4. T4ला आपण काय म्हणतो? थायरॉक्झिन असं म्हणतो, आहे बरोबर. आणि T3 जेवढं केवढं T3 तयार होतं ना, त्याचं पुन्हा कन्व्हर्जन कशामध्ये होतं? T4मध्ये होतं, थायरॉक्झिन. आणि याला स्टिम्युलेट कोण करतं? TSH हार्मोन, ट्रॉपिक हार्मोन आहे हे, कारण पुढे जाऊन थायरॉइड ग्लँडला स्टिम्युलेट करते. आणि दुसऱ्या ज्या पॅराफॉलिक्युलर सेल्स असतात त्या कशाचं सिक्रेशन करतात? त्या सिक्रेशन करतात कॅल्सिटोनिन हार्मोनचं, कॅल्सिटोनिन हार्मोन. आता हे जे काही थायरॉक्झिनचे फंक्शन आहे ते काय आहे? मेटाबॉलिझम आपलं व्यवस्थित ठेवणं वगैरे वगैरे, थायरॉइडचं सिक्रेशन करणं. आपण पाहतो की थायरॉइडचे 2 टाईप्स आपल्याला पाहायला मिळतात. काहींमध्ये त्यांचा मेटाबॉलिक रेट कमी होतो, काहींमध्ये त्यांचा वाढतो. ज्यांच्यामध्ये तो रेट कमी होतो आहे त्यांच्यामध्ये मेटाबॉलिझम व्यवस्थित होत नाही, सो त्यांच्यामध्ये फॅट वगैरे स्टोअर होऊन राहणार आहे, अशा व्यक्तींची जाडी वाढते. ज्यांच्यामध्ये मेटाबॉलिझम फार जास्त होतं आहे त्यांच्याकडे स्टोरेज कमी होणार आहे, या फॅट्सचं वगैरे मेटाबोलाइज होणार आहेत ते, अशा व्यक्तींचं वजन कमी होतं. असे 2 प्रकार आपण थायरॉइडमध्ये पाहतो. त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं आहे थर्मोरेग्युलेशनमध्ये काम करतं, शरीराचं टेम्परेचर मेंटेन ठेवण्यामध्ये काम करतं. पुढे जे आहे ते एक 2 प्रकारच्या न्यूरोट्रान्समीटरच्या सिक्रेशनवरती सुद्धा कंट्रोल करतं. इपिनेफ्रिन आहे किंवा ज्याला आपण ॲड्रेनालिन, नॉन ॲड्रेनालिन असं म्हणतो, आहे बरोबर. थायरॉक्झिनचं सिक्रेशन जे आहे ते महत्त्वाचं असतं. कशासाठी? थायरॉइड ग्लँडवरती ना खूप म्हणजे सिक्रेशन होण्यासाठी काही घटक महत्त्वाचे असतात, जसं की आयोडीन आहे, एक्सेट्रा नाही का. अजून डिसऑर्डर्स लक्षात ठेवा हां. आता हे इकडे मी डायरेक्ट सांगितलं, पण काही ग्रोथ हार्मोन्सचे वगैरे डिसऑर्डर लक्षात ठेवा. ग्रोथ हार्मोन जे आहे ना, सोमॅटोस्टॅटिन हार्मोन, ते आपली प्युबर्टीपर्यंत म्हणजे एक सेक्शुअल मॅच्युरिटी येईपर्यंत त्याचं सिक्रेशन जास्त प्रमाणात होत असतं, नंतर ते कमी प्रमाणात होतं. जर का चिल्ड्रन्समध्ये त्याची कमतरता झाली तर होतो डॉर्फिझम, काही अडल्ट्समध्ये त्याची कमतरता झाली तर होतो ॲक्रोमायक्रिया, आहे बरोबर. नंतर जर का सिक्रेशन त्याचं वाढलं तर अशा काही प्रकारचे इतर डिसऑर्डर पाहायला मिळतात. जर का अडल्ट्समध्ये झालं तर आपण म्हणतो त्याला ॲक्रोमेगॅली असं म्हणतो, आणि जर का चिल्ड्रन्समध्ये याचं सिक्रेशन वाढलं किंवा हायपर सिक्रेशन झालं तर त्याला आपण गिगॅन्टिझम असं म्हणतो. त्याच पद्धतीने थायरॉइड मी तुम्हाला सांगितलं, पॅराथायरॉइड हार्मोन सांगितलं, कॅल्सिटोनिन सांगितलं, आहे थायरॉक्झिन सांगितलं मी तुम्हाला. थायरॉक्झिनची जर का कमतरता, आणि ती कमतरता जर का चिल्ड्रन्समध्ये होते, चिल्ड्रन्समध्ये कमतरता झाली तर होतो क्रेटिनिझम हा डिसीज. अडल्ट्समध्ये जर का आपण डिफिशियन्सी पाहतोय हां, डिफिशियन्सी ही झाली चिल्ड्रन्समध्ये क्रिटिनिझम, आहे बरोबर, क्रिटिनिझम. आणि नंतर अडल्ट्समध्ये झाली तर त्याला आपण म्हणतो गर्ल्स डिसीज. अडल्ट्समध्ये झाली तर आपण त्याला म्हणतो गर्ल्स डिसीज. जर का त्याची सिक्रेशन त्याचं वाढलं, हायपर सिक्रेशन होतं आहे थायरॉक्झिनचं, चिल्ड्रन्समध्ये झालं तर आपण त्याला म्हणतो हायपर सिक्रेशन जर का झालं तर आपण त्याला ग्रेव्ज डिसीज असं म्हणतो. आणि ग्रेव्ज डिसीज म्हणजे काय होतं माहिती आहे का, की काही अशा ऑटो इम्युन डिसीज आहे हा, किंवा ऑटो इम्युन डिसऑर्डर आहे. ग्रेव्ज डिसीजमध्ये काय होतं, काही अशा अँटीबॉडीज तयार होतात की ज्या TSHला कॉपी करतात. TSHचं काम काय आहे? थायरॉइड ग्लँडला स्टिम्युलेट करणं थायरॉक्झिनच्या सिक्रेशनसाठी. आणि जर का अशा अँटीबॉडीज तयार होत आहेत ग्रेव्ज डिसीजमध्ये की ज्या TSH सारखं काम करतात, म्हणजेच TSH काय करते? थायरॉइडला स्टिम्युलेट करते. मग त्या अँटीबॉडीज सुद्धा थायरॉइड ग्लँडला स्टिम्युलेट करतात थायरॉक्झिनच्या सिक्रेशनसाठी, आणि अशा पद्धतीने थायरॉक्झिनचं सिक्रेशन वाढतं. नंतरचा पुढचा हार्मोन आहे कोणतं वालं? कॅल्सिटोनिन. कॅल्सिटोनिन काय होतं? जेव्हा केव्हा आपल्या ब्लडमधली, रक्तामधली कॅल्शियमची लेवल जर का वाढली, ब्लडमधली कॅल्शियम लेवल वाढली तर सिक्रेशन कशाचं होतंय? कॅल्सिटोनिनचं सिक्रेशन होतंय, आहे बरोबर. मग ब्लडमधून ॲब्सॉर्ब करायचं, कुठे टाकायचं? बोन्समध्ये टाकायचं, आहे बरोबर. अदरवाईज आपल्या जे काही एक्सक्रिशन आहे त्याच्या थ्रू बाहेर टाकून द्यायचं, आहे बरोबर. मग हे आहे कॅल्सिटोनिन. कॅल्सिटोनिनच्या नंतर पुढे येतं पॅराथायरॉइड ग्लँड. पॅराथायरॉइड ग्लँड जे आहे तर त्या 4 संख्येने असतात. थायरॉइडच्या मागे लोकेट असतात, 4 इन नंबर्स. आणि त्यांचं सगळ्यात कशाचं सिक्रेशन करतात? पॅराथायरॉइड हार्मोनचं सिक्रेशन करतात. पॅराथायरॉइड हार्मोनचा रोल काय आहे? आता हे कॅल्सिटोनिन काय होतं? कॅल्शियम वाढल्यावरती सिक्रेट होत होतं. पॅराथायरॉइड हार्मोन केव्हा सिक्रेशन होतं? कॅल्शियम कमी झाल्यावरती. कॅल्शियम कमी झाल्यावर मग ते काय करेल? कॅल्शियम बोन्समधून ॲब्सॉर्ब करेल, ब्लडमध्ये टाकेल, अशा पद्धतीने ते मेंटेन करण्याचं काम करतं. जर का हे डिसऑर्डर आहेत काही पॅराथायरॉइड हार्मोनशी रिलेटेड, जर का त्यांचं हायपर सिक्रेशन झालं तर, हायपोसिक्रेशन म्हणजे सिक्रेशन कमी झालं तर काय होईल, आणि सिक्रेशन जास्त झालं तर काय होईल? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जर का कॅल्शियम लेवल कमी झाली, आता आपल्याला माहिती आहे जर का सिक्रेशन कमी होतंय आणि पॅराथायरॉइड हार्मोनचं सिक्रेशन कमी होतंय, काय करतंय पॅराथायरॉइड
हार्मोन कॅल्शियम ॲब्सॉर्ब करते आणि ब्लडमध्ये सोडते. मग मला सांगा कॅल्शियमचं ब्लडमधलं कॉन्सन्ट्रेशन कमी होतं आहे कारण पॅराथायरॉइड हार्मोनचं सिक्रेशन होत नाही आहे. मग कॅल्शियम जर का कमी झालं तर सोडियम आयन्सचं कॉन्सन्ट्रेशन वाढणार आहे आणि सोडियम आयन्सचं कॉन्सन्ट्रेशन वाढतं तेव्हा आपल्याला नाही का कॉन्ट्रॅक्शन रिलॅक्सेशन हे परमनंट आपल्या मसल्सचं होत राहतं आहे बरोबर. स्पॉन्टॅनियस कॉन्ट्रॅक्शन होतं आणि त्याला आपण काय म्हणतो नाही का एक त्याला म्हणजे आपण काही अशा मुवमेंट बघतो काही प्राण्यांमध्ये आपण प्राण्यांमध्ये नाही काही ह्युमन्समध्ये सुद्धा आपण पाहिलेलं असेल की ज्यांच्या हातांची म्हणा किंवा बोटांची म्हणा अशी वेगळी हालचाल होत असते. आपल्याला ते दिसतानाही थोडेसे ॲबनॉर्मल दिसतात कारण त्यांच्याकडे हा हार्मोनल इम्बॅलन्स झालेला असतो. हायपर सिक्रेशन होतं तेव्हा काय होतं अर्थात जर का ब्लडमधून कॅल्शियम जास्त ॲब्सॉर्ब केलं जातं आहे बोन्समधून ॲब्सॉर्ब करणार ना बोन्समधून ॲब्सॉर्ब करते तर काय होणार आहे बोन्स वीक होणार आहेत ज्याला आपण ऑस्टिओपोरोसिस असं म्हणतो. पुढची जी ग्लँड आहे ती आहे थायमस ग्लँड आहे बरोबर. थायमस ग्लँड कुठे लोकेट असते आपले दोन फुफ्फुस असतात आहे बरोबर. ही आहे ट्रॅकिया खाली आली दोन पार्टमध्ये डिवाईड झाली याच्या इकडे आपले फुफ्फुस लोकेट झालेले आहेत आहे बरोबर. इथे याला एक नॉच असते ज्या नॉचमध्ये आपलं हार्ट लोकेट असतं. याच्या पाठीमागच्या बाजूला याच्या वेंट्रल साईडला याच्या डॉर्सल साईडला कोण लोकेट झालेलं असतं वेंट्रल म्हणजे समोरचे डॉर्सल म्हणजे पाठीमागचे. याच्या पाठीमागच्या बाजूला कोण आपल्या थायमस ग्लँड लोकेट झालेले असतात आणि ज्या कशाचं सिक्रेशन करतात थायमोसिनचं सिक्रेशन करतात. कशाचं सिक्रेशन करतात थायमोसिन. आणि थायमोसिनचं सगळ्यात महत्त्वाचं फंक्शन काय आहे थायमोसिनचं महत्त्वाचं फंक्शन आहे मॅच्युरेशन ऑफ टी लिम्फोसाईट. मॅच्युरेशन ऑफ टी लिम्फोसाईट. टी लिम्फोसाईट ना हा आपल्या आपण डिसीज आणि हे शिकलो आहे नाही का इन डिटेल शिकलो आहे फार व्यवस्थित इम्युनिटी वगैरे सगळा पार्ट त्याच्यामध्ये आपण शिकलो. टी लिम्फोसाईट बी लिम्फोसाईट काय आहेत नाही का इम्युनिटी सेल्स ऑफ इम्युन सिस्टीम टी लिम्फोसाईट्स बी लिम्फोसाईट्स. त्यातल्या बी लिम्फोसाईट आणि टी लिम्फोसाईट बी आणि टी दोघांचं फॉर्मेशन कुठे होतं आहे बोन मॅरोमध्ये अस्थिमज्जेमध्ये होतं आहे बोन मॅरो आहे बरोबर दोघांचं. आणि ज्या बी लिम्फोसाईट आहेत त्याचं मॅच्युरेशन कुठे होतं परिपक्व कुठे होतात बोन मॅरोमध्येच होतात बी लिम्फोसाईट. पण टी लिम्फोसाईट ज्या आहेत तर त्या मॅच्युरेशनसाठी कोणाकडे येतात थायमस ग्लँडकडे येतात. लक्षात ठेवायचं टी लिम्फोसाईटचं फॉर्मेशन बोन मॅरोमध्ये पण मॅच्युरेशन थायमस ग्लँडमध्ये आहे बरोबर. मग थायमस ग्लँड काय करते या टी लिम्फोसाईट्सच्या मॅच्युरेशनचं काम करते. मॅच्युरेशन म्हणजे काय करायचं टी लिम्फोसाईट काय करतात अँटीबॉडीज तयार करतात. मग अँटीबॉडीज तयार करताना जेव्हा मारताना दुसऱ्या सेलला मारायचे तेव्हा स्वतःच्या सेल्स कोणत्या सेल्फ आणि नॉन सेल्फमध्ये डिफरन्शिएट करते. स्वतःच्या सेल कोणत्या दुसऱ्या सेल कोणत्या. दुसरी पुढची ग्लँड आहे ती आहे पॅनक्रियाज. पॅनक्रियाचं सगळ्यात महत्त्वाचा रोल कोणता पॅनक्रियाटिक ज्युसेसचं सिक्रेशन करणं आहे बरोबर की ज्याच्यामध्ये जिला आपण मिक्स ग्लँड असं म्हणतो. शरीरातली सगळ्यात मोठी मिक्स ग्लँड एकमेव की जिचा काही पार्ट जो आहे तो एक्झोक्राईन आहे फंक्शनमध्ये म्हणजे बाह्यश्रावी आहे. काही जो पार्ट आहे तो कसा आहे अंतःश्रावी आहे. मग एक्झोक्राईनवाला जो पार्ट आहे त्याच्यामध्ये ते कशाचं सिक्रेशन करतात आधी आपण एंडोक्राईनवाला बघूयात की ज्याच्यामध्ये ते चार पार्ट्स येतात. एंडोक्राईनमध्ये पॅनक्रियाच्या 4 प्रकारच्या सेल्स येतात. कोणत्या 4 प्रकारच्या सेल्स येतात सगळ्यात पहिल्यांदा अल्फा सेल्स येतात बीटा येतात गॅमा. बघा अल्फा बीटा आहेत त्यानंतर आहेत डेल्टा सेल्स. या 3 प्रकारच्या सेल्स येतात अल्फा बीटा डेल्टा सेल्स आणि नंतरच्या येतात पी सेल्स ज्याला आपण पेप्टाईड पॉलीपेप्टाईड सेल्स असं सुद्धा म्हणतो किंवा पेप्टाईड सेल्स असं लक्षात ठेवा. अल्फा सेल्स ज्या आहेत त्या सिक्रेशन करतात कशाचं एक पेप्टाईड हार्मोन सिक्रेट करतात ज्याला आपण ग्लुकॅगॉन असं म्हणतो. बीटा सेल्स ज्या आहेत त्या सिक्रेट करतात इन्सुलिन आणि डेल्टा सेल्स ज्या आहेत त्या सिक्रेट करतात एक हार्मोन ज्याला आपण म्हणतो सोमॅटोस्टॅटिन हार्मोन. ग्लुकागॉन आणि हे इन्सुलिन दोघे एकत्रितरित्या मिळून काय करतात आपली जी ब्लड शुगर लेवल असते ती ब्लड शुगर लेवल कंट्रोलमध्ये ठेवण्याचं काम करतात आहे बरोबर. आणि सोमॅटोस्टॅटिन काय करतं या दोघांचे सिक्रेशन रोखण्याचं काम करतं. बघा ग्लुकागॉन जे आहे ते ब्लड शुगर लेवल काय करेल वाढवेल. जेव्हा ग्लुकोजची लेवल रक्तामधली कमी होते तेव्हा ग्लुकागॉन सिक्रेट होईल आहे बरोबर. ग्लुकागॉनचं सिक्रेशन जास्त झालं तर ब्लड शुगर लेवल वाढणार आहे. मग अशा वेळी याला कंट्रोलमध्ये कोण आणेल सोमॅटोस्टॅटिन आणेल आहे बरोबर. ब्लड शुगर लेवल कमी करण्याचं काम कोण करते इन्सुलिन करते. इन्सुलिन ब्लड शुगर कमी करते. मग इन्सुलिनचं सिक्रेशन आता थांबवायला हवं अशा वेळी सिक्रेट होतं सोमॅटोस्टॅटिन हार्मोन आणि अशा पद्धतीने दोघांवरती कंट्रोल करण्याचं काम करतात. त्याच्यानंतर आहे बघा इन्सुलिन जे आहे ना इन्सुलिनशी रिलेटेड काही आपल्या डिसीज असतात. इन्सुलिन काय करतं
ब्लड शुगर लेवल कमी करतं. मग शुगर लेवल कमी करायची, मग ती अशा ठिकाणी ते त्याला डिस्ट्रीब्यूट करतं की जिकडे ग्लुकोजचा यूज होईल आहे, बरोबर. ग्लुकोज लेवल कमी करतं आहे. मग जसं की आपल्या मसल्स आहेत, मसल्सना कॉन्ट्रॅक्शन रिलॅक्झेशनसाठी एनर्जीची गरज असते, ती एनर्जी ग्लुकोजच्या फॉर्ममध्ये प्रोव्हाइड केली जाते. नंतर अदरवाईज हिपॅटिक सेल्स आहेत, आपल्याला माहिती आहे लिव्हरमध्ये ग्लुकोजचं स्टोरेज केलं जातं ग्लायकोजनच्या फॉर्ममध्ये आहे, बरोबर. इथे ग्लुकॅगॉन आहे, ग्लायकोजनच्या फॉर्ममध्ये लिव्हरमध्ये ग्लुकोजचं स्टोरेज केलं जातं, मग लिव्हरला देऊन टाकतील. काही आपल्या मसल सेल्सना, स्केलेटल मसल्सना देतील की यूज करा तुमच्या एनर्जीमध्ये. त्यानंतर काही जे आहे तर ते काय करतील, ॲडिपोज टिश्यूजमध्ये फॅटच्या फॉर्ममध्ये स्टोअर करून ठेवले जातात. इन्सुलिन रिलेटेड 2 डिसऑर्डर आहेत, ज्याला आपण डायबेटीस मेलिटस असं म्हणतो आणि दुसरा असतो डायबेटीस इन्सिपिडस. डायबेटीस मेलिटसमध्ये काय होतं की आपल्याला भूक जास्त लागते, तहान जास्त लागते, अशा प्रकारचं असा एक प्रकार असतो तिकडे भूक जास्त लागण्याचा, त्याला आपण म्हणतो डायबेटीस मेलिटस असं म्हणतो. आणि डायबेटीस इन्सिपिटस की ज्याच्यामध्ये आपल्याला आपलं डिहायड्रेशन जास्त प्रमाणात होतं, जसं की युरिनमधून वॉटर लॉस जास्त प्रमाणात होणं, सतत लघवीला होणं, ठीक आहे, ते कुठे होतं आहे, डायबेटीस इन्सिपिडसमध्ये होते. आणि डायबेटीस मेलिटसमध्ये अति जास्त भूक लागणं, तहान लागणं वगैरे वगैरे ते प्रकार. हा जो डायबेटीस मिलिएटस आहे त्याचे पुन्हा 2 प्रकार पडतात, एक असतो इन्सुलिन डिपेंडंट आणि दुसरा असतो इन्सुलिन इंडिपेंडंट. इन्सुलिन डिपेंडंट जो असतो ना, त्याच्यामध्ये काय होतं, इन्सुलिन तयार करणाऱ्या सेल्स कोणत्या आहेत, बीटा सेल्स, त्या बीटा सेल्सच खराब होऊन जातात, इन्सुलिन तयार होत नाही. सो तुम्हाला आता त्याच्यावर काही पुढचा ऑप्शन नाही आहे. आणि दुसरा प्रकार जो असतो तो असतो इन्सुलिन इंडिपेंडंट. त्याच्यामध्ये काय होतात, इन्सुलिन तर तयार होतंय आहे, बरोबर, म्हणून इन्सुलिन नॉन डिपेंडंट आपण म्हणतोय. इन्सुलिन तयार होतंय पण इन्सुलिन ॲक्सेप्ट करणारे इन्सुलिनवाले जे रिसेप्टर असतात ना, ते रिसेप्टर खराब होऊन जातात, त्यांना आयडेंटिफायच होत नाही की हे इन्सुलिन आहे आणि हे आपल्याला ॲब्सॉर्ब करायला हवं, त्याच्यामुळे ह्या प्रकारचा आपल्याला डिसीज होतो. त्याच्यानंतर बघा, मग या केसेसमध्ये ना इन्सुलिन पहिलीवाली जी केस आहे त्याच्यामध्ये आपण बाहेरून इन्सुलिन इंजेक्ट करून घेऊ शकतो, ठीक आहे. नंतरचा पुढचा प्रकार आहे तो म्हणजे गोनॅडोट्रॉपिक हार्मोन. गोनॅडोट्रॉपिक हार्मोनमध्ये गोनॅड्सकडून सिक्रेट केले जाणारे हार्मोन कोणते कोणते असतात, तर मेल्समध्ये वेगळे असतात, फिमेल्समध्ये वेगळे असतात. आपल्याला माहिती आहे फिमेल्समध्ये म्हणजेच ओव्हरीजकडून सिक्रेट केले जाणारे हार्मोन ओव्हरीज, आणि दुसरे असतात तर टेस्टिसकडून सिक्रेट केले जाणारे हार्मोन. ओव्हरीजकडून किती प्रकारचे हार्मोन सिक्रेट केले जातात बघा. सगळ्यात पहिलं केलं जातं इस्ट्रोजन, आपल्याला माहिती आहे. त्याच्यानंतरचं पुढचं आहे प्रोजेस्टेरॉन आहे, रिलॅक्झिन आहे, इनहिबिन आहे, आणि नंतरचं टेस्टिसकडून सिक्रेट केलं जाणार आहे टेस्टोस्टेरॉन. जे मी तुम्हाला सांगितलं इस्ट्रोजन ते कोणाकडून सिक्रेट केलं जातं, डेव्हलपिंग फॉलिकल्सकडून. आणि पुढचे जे सगळे आहेत प्रोजेस्टेरॉन आहे, त्यानंतर इनहिबिन आहे किंवा रिलॅक्झिन आहे, हे सगळे कोणाकडून सिक्रेट केले जातात, कॉर्पस ल्युटियमकडून सिक्रेट केले जातात. पहिलंवालं जे हार्मोन आहे जे मी तुम्हाला सांगितलं की इस्ट्रोजन, ते कशासाठी रिस्पॉन्सिबल असतं, सेकंडरी सेक्शुअल कॅरेक्टर्ससाठी आहे, बरोबर, जे फिमेल्समध्ये ओव्हरीजकडून सिक्रेट केलं जातं. दुसरं जे आहे ते आहे प्रोजेस्टेरॉन. प्रोजेस्टेरॉनचं फंक्शन ज्याला आपण म्हणतो मिल्क इजेक्टिंग हार्मोन असं सुद्धा म्हणतो आपण प्रोजेस्टेरॉनला. त्याच्यानंतर पुढचं जे आहे ते आहे रिलॅक्झिन हे हार्मोन आहे की जे ॲट द टाईम ऑफ पार्च्युरेशन, सर्विक्सच्या रिलॅक्झेशनसाठी वगैरे ते कॉन्ट्रॅक्शन रिलॅक्झेशनमध्ये महत्त्वाचा रोल प्ले करतं. त्याच्यानंतर पुढचं जे होतं ते होतं इनहिबिन, आणि इनहिबिन महत्त्वाचा रोल प्ले करतं काही फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन्सच्या किंवा ल्युटिनायझिंग हार्मोन्सच्या कंट्रोलमध्ये काम करतं, नाही का, त्यांचा सिक्रेशन इनहिबिट करण्याचं काम करतं. आणि नंतरचं आहे टेस्टोस्टेरॉन. टेस्टोस्टेरॉन कशासाठी रिस्पॉन्सिबल असतं, मेल्समध्ये सेकंडरी सेक्शुअल कॅरेक्टरसाठी रिस्पॉन्सिबल असतं. मग मेल्समध्ये टेस्टिसकडून टेस्टोस्टेरॉन सिक्रेट केले जाते आणि ओव्हरीजकडून हे हार्मोन सिक्रेट केले जातात. याचा अर्थ असा नाही की मेल्समध्ये हे जे बाकीचे प्रोजेस्टेरॉन वगैरे हार्मोन आहे त्यांचं सिक्रेशन होतं नाही होतं, पण ते एका नाही का एक त्याची असं म्हणूयात काही प्रमाणामध्ये होतं, काही ठराविक प्रमाणामध्ये. आणि जर का अति जास्त प्रमाणात झालं तर आपल्याला काही वेगळे कॅरेक्टर्स दिसून येतात, जसं की मेल्समध्ये मॅमरी ग्लँड्सची ग्रोथ जास्त होणं, किंवा फिमेल्समध्ये टेस्टोस्टेरॉनचं सिक्रेशन जास्त असेल तर फेशियल हेअर्सची ग्रोथ होणं वगैरे वगैरे, नाही का, हे असे प्रकार काही डिसऑर्डर्स आपल्याला दिसून येतात. नंतरचं पुढचं आहे ते म्हणजे प्लॅसेंटा. आणि प्लॅसेंटाकडून सिक्रेट केलं जाणारं जे हार्मोन आहे CG हे हार्मोन, ठीक आहे, हे प्लॅसेंटाकडून सिक्रेट केलं जातं. त्याच्यानंतर आहेत काही गॅस्ट्रो इंटेस्टिनल ट्रॅकचे, म्हणजेच आपला जो एलिमेंटरी कॅनल आहे त्याच्याकडून सिक्रेट केले जाणारे कोणते कोणते हार्मोन आहेत. सगळ्यात पहिले याच्यावरती प्रश्न विचारलेले आहेत, मॅच द पेअर्सला सुद्धा प्रश्न आलेले आहेत. गॅस्ट्रिन हे हार्मोन आहे, गॅस्ट्रिन, की जे आपल्या गॅस्ट्रिक ग्लँडकडून सिक्रेट केलं जातं, की जे कशाचं सिक्रेशन कंट्रोल करतं, गॅस्ट्रिक ज्युसेसचं सिक्रेशन कंट्रोल करतं. नंतर पुढचं आहे सिक्रेटिन हे हार्मोन, की जे काय सिक्रेट करतं, पॅनक्रियाटिक ज्युसेस आहेत, काही डायजेस्टिव्ह ज्युसेस आहेत, पाचक रस, त्यांचं सिक्रेशन करतं सिक्रेटिन हे हार्मोन. त्याच्यानंतर
पुढचं आहे CCK, ज्याला आपण कोलिसिस्टोकायनेज एन्झाईम असं म्हणतो, की जे सगळ्यात महत्त्वाचा रोल कशामध्ये प्ले करतं, पॅनक्रियाजना स्टिम्युलेट करण्यासाठी. स्टिम्युलेट करणं म्हणजे त्यांना प्रोत्साहित करणं की कशाचं तरी सिक्रिशन करण्यासाठी. आणि पॅनक्रियाज कशाचं सिक्रिशन करतात, पॅनक्रियाटिक ज्युसेसचं सिक्रिशन करतात. लक्षात ठेवायचं, कोलिसिस्टोकायनेज पॅनक्रियाजना स्टिम्युलेट करणं. सिक्रिटीन कशाचं सिक्रिशन करते, पॅनक्रियाटिक ज्युसेस आहेत, डायजेस्टिव्ह ज्युसेस आहेत. गॅस्ट्रिन कशाला स्टिम्युलेट करते, गॅस्ट्रिक ग्लँडला स्टिम्युलेट करते. आणि त्याच्यानंतरचं लास्टचं आहे ते म्हणजे एंटेरोकायनेज आहे, बरोबर. एंटेरोकायनेज हे एक एन्झाईम आहे, ते सुद्धा काय करतं, गॅस्ट्रिक ज्युसेसचं जे सिक्रिशन आहे ते इनहिबिट करतं. गॅस्ट्रिन काय करतं, गॅस्ट्रिक ज्युसेसचं सिक्रिशन करण्यासाठी प्रोत्साहन देतं. आणि हे जे एंटेरोकायनेज आहे किंवा ज्याला आपण एंटेरोगॅस्ट्रॉन असं म्हणतोय, ते काय करतं, इनहिबिट करतं गॅस्ट्रिनचं सिक्रिशन. आणि काही किडनीचे हार्मोन तुम्हाला तुमच्या नोट्समध्ये मेन्शन करून दिले, ते मात्र नक्की व्यवस्थित पाठ करायचे. कारण आपण इथे आता आपलं हे नाही का ॲड्रेनल ग्लँड वगैरे राहिलं आहे. ॲड्रेनल ग्लँड आपल्याला माहिती आहे 3 रिजन्समध्ये आपण त्यांना डिवाईड करतो आहे, बरोबर. त्याच्या 3 लेयर्स असतात. ॲड्रेनल ग्लँडचं कॉर्टेक्स आहे, त्याचा मेड्युला आहे, त्यांच्यामधून सिक्रेट केले जाणारे हार्मोन काही सेक्स कॉर्टिकॉइड्स असतात, ग्लुकोकॉर्टिकॉइड आहेत आहे, बरोबर. हे सगळं वाला जो पार्ट आहे तो व्यवस्थित नोट्समधून रीड करून घ्या. तुम्हाला व्यवस्थितपणे मी तो दिलेला आहे लिहून. आणि इथे आपण ग्लँड्स कंप्लीट करतोय. उरलेला जो पार्ट आहे फिरोमोन्स फक्त लक्षात ठेवाय. फिरोमोन्स म्हणजेच काय की असे काही केमिकल्स असतात, हार्मोन्स टाईप्सच काम करतात की जे फिमेल्सना अट्रॅक्ट करण्याचं काम करतात आहे, बरोबर. म्हणजे जर का तुम्ही मोठ्या लेवलची एक कमर्शियल लेवलची जर का शेती वगैरे बघितली असेल तर तुम्हाला लक्षात येईल तिथे काही ट्रॅप लावलेले असतात, ज्यांना फिरोमोन्सचे ट्रॅप असं म्हणतात. त्याच्यामध्ये एक केमिकल ॲड केलं जातं की जे ना मेल्सवाला जो एक नाही का एक स्मेल असतो, तो स्मेल असतो त्या फेरोमोन्सकडे आहे, बरोबर, की जो त्या फिमेल्सना अट्रॅक्ट करतो. कारण रिप्रोडक्शनचं काम कोण करतात, फिमेल्स करतात. सो रिप्रोडक्शन कमी व्हावं, इन्सेक्ट पेस्टच्या कंट्रोलसाठी आपण हे फेरोमोन ट्रॅप्स वगैरे यूज करतो, ठीक आहे. आणि मग ते इन्सेक्ट्सना किंवा त्या इन्सेक्ट्सच्या पेस्टच्या फिमेल्सना काय करतं, अट्रॅक्ट करतं. आणि त्या एकदा ते काही ट्रॅपमध्ये आले की ते काय होतात, मरतात, ठीक आहे. अशा पद्धतीने म्हणजे एक इन्सेक्ट पेस्टचा, कीटकांचा अटॅक झाडांवरती होणारा, पिकांवर होणारा कंट्रोल करण्यासाठी आपण फिरोमोन ट्रॅपचा यूज करतो. नंतरचा पुढचा जो पार्ट आहे तो स्केलेटल सिस्टीमचा. मी तुम्हाला आता इथे सांगितलंच की कशा पद्धतीने ॲक्टिन फिलामेंट आहे, मायोसिन फिलामेंट आहे, ते कॉन्ट्रॅक्शन रिलॅक्झेशन कसं करतं ते. नंतरचा पार्ट आहे स्केलेटल सिस्टीमचा, की ज्याच्यामध्ये स्केलेटल सिस्टीममध्ये ऑलरेडी आपण काय पाहतो की कोणते कोणते बोन्स आहेत, कशा प्रकारचे आहेत, सगळ्यात लांब बोन कोणतं, सगळ्यात लहान बोन कोणतं, त्याच्यावर सुद्धा प्रश्न विचारलेला होता. सगळ्यात लांब बोन कोणतं आहे, फीमर आहे आपल्या मांडीमध्ये असलेलं, सगळ्यात लहानवालं कोणतं आहे. हा जो सगळा पार्ट आहे आपल्या स्टेप्स जे आपल्या कानामध्ये असतं नाही का, मिडल इयरमध्ये जे असतं ते. त्याच्यानंतर इयरचं स्ट्रक्चरसुद्धा आपण पाहिलेलं आहे, ते एकदा रीड करून घ्या. काही हार्मोन्स वगैरे जे आहेत ना, थोडेसे बायोलॉजीला आता थोडेसे काही जे प्रश्न आहेत ना ते सगळ्यांनाच येतात, पण काही असे प्रश्न असतात की जिथे मात्र आपण पुढे जाऊ शकतो किंवा मागे येऊ शकतो, असे ते सायन्सचे काही प्रश्न असतात आउट ऑफ द बॉक्स असलेले. पण बऱ्यापैकी आपण ते सगळा जो काही पार्ट आहे की जिकडे चान्सेस आहेत विचारण्याचे 11th-12thमधून आपण तो सगळा काही कव्हर केलेला आहे, ठीक आहे. हा होता आपला सेकंड पार्ट. जर का याच्यामध्ये काही पार्ट आहे, डायजेस्टिव्ह सिस्टीम आहे म्हणा, क्लासिफिकेशन, तर आपल्याला इथे तर ते काही रिव्हिजनमध्ये तर होणार नाही आहे 10-15 मिनिटांमध्ये. तुम्हालाही माहिती आहे की तो पार्ट केवढा वास्ट आहे आणि मी तो तुम्हाला नोट्समध्ये सुद्धा तेवढा व्यवस्थित दिला आहे. सो तुम्ही तो तिकडून इझिली व्यवस्थित करू शकता, ठीक आहे. याच्या पुढे बायोलॉजीचा थोडासा काहीतरी पार्ट आपण जसं की नर्वस सिस्टीम वगैरे आहे ते, ठीक आहे, एक्सक्रिटरी सिस्टीमशी काही रिलेटेड आहे, सर्क्युलेटरी सिस्टीमशी रिलेटेड आहे, ठीक आहे. काही फॅक्च्युअल डाटा जो आहे तो आपण याच्या पुढच्या पार्टमध्ये, 3rd पार्टमध्ये घेऊन येऊयात तुमच्यासाठी. आणि नंतर एक केमिस्ट्री आणि फिजिक्सचं सुद्धा लेक्चर आपण घेऊयात, एक रिव्हिजन लेक्चर म्हणून. होप सो की हा कसा वाटला व्हिडिओ. जर का तुम्हाला काही रिव्हिजनसाठी याच्यावर गरजेचं वाटत असेल ना की या टॉपिकवरती मॅडम घ्यायला हवी. अजून एक महत्त्वाचं म्हणजे मी सांगेन की तुम्हाला प्लांट वॉटर रिलेशनमध्ये 12th बुकमध्ये एक चार्ट दिलेला आहे, न्यूट्रिएंट, त्याचा डिफिशियन्सी सिम्पटम आणि ते कशापासून बनलेले आहेत तो चार्ट व्यवस्थितपणे प्रिपेअर करायचा आहे. त्यानंतर बायोटेक्नॉलॉजी फूड प्रोडक्शन क्रॉपमध्ये तुम्हाला काही प्लांटच्या व्हरायटीज दिलेल्या आहेत, त्या कोणत्या रोगावरती रेजिस्टन्स व्हरायटी त्यांच्या कोणत्या आहेत किंवा कोणत्या पिकावरती कोणतं कीड पडते, कोणता डिसीज होतो हे दिलेलं आहे. ते चार्ट व्यवस्थित तेवढे प्रिपेअर करा, पूर्ण वाचत बसू नका, पण तेवढे चार्ट प्रिपेअर करा, ठीक आहे. जर आलाच, आपण असं कन्फर्म नाही सांगू शकत की हा येईलच असं, पण आपण त्या शक्यतेने एक नाही का की आला तर आला, आपल्याला यायला हवा, ते सॉल्व करता यायला हवं, या इंटेन्शनने आपण ते रीड करून जायचं, ठीक आहे. भेटूयात पुढच्या लेक्चरमध्ये. थँक्यू व्हेरी मच.